आत्या काय म्हणते बाई? अयो काय भातासाठी निवडतात काय? हा टाकाव म्हणलं थोडाफार. अहो ऐका की हा लय पोट दुखायला लागले माझं. कशाने का काय खाल्लं होतं का रात्री तो? अहो काय माहिती मला रात्री कुठं काय खाल्लंय मी. मग काय नाही खाल्लं. कस काय दुखायला लागलं मग? काय माहिती कस काय दुखायला लागले. कुठे जेवायला गेलती का? हा रात्री त्या पंक्तीला गेलते. त्याच्यामुळे तुला 1000 वेळा सांगितलं पण तू ऐकतच नाही. लोक दुसऱ्याच्या बाया निघाल्या की लगे पळती बाहेर. अहो आता ती एकमेकीला सोबत असतात म्हणून जाते ना. मग आता ही भोगायचंय कुणाला? अहो किती वेळा सांगितलं, शेवट तुलाच भोगायचंय का नाही आता? आता पण आता काय करू लय दुखायला लागलंय. मग त्याला सांग की ती कुठं गेला? ती काय माहित कुठं गेले मला सांगून नाही गेले. मग फोन करायचा त्याला. ती फोन करून बघितला की स्विच ऑफ येतोय. मग आता काय करू ग बाय? हा? आता दुखतंय हे बी मला बी सहन व्हायना. थांब मी बघते ती शेजारचा हर्षल आहे का त्याच्यावर तुला लावते. मी येते बघून. बस इथं जरा थोड्या वेळ. अयो आत्या इथून पुढे नाही गडे जायचे कुठं बाहेर खायला नाही जमत आपल्याला. हर्षल, ए हर्षल, हर्षल. अरे आमच्या सुनाच्या लय पोटात दुखतंय, तेवढं तिला दवाखान्यात घेऊन जा की बा. पोटात दुखतंय? हा तुमचं ते पोरग कुठे गेलं? पोरग गेलं, त्याने फोन स्विच ऑफ करून ठेवलाय. बरं चला वाटेला लागा, मी आलो गाडी घेऊन. काय जाऊ वहिनी? अहो काय नाही लय पोट दुखतंय बाबा माझं. चला की मग गाडी घेऊन आलो, दवाखान्यात जाऊ. हा मग चला जाऊ ते आता त्यासाठीच म्हणलं होतं. मी त्याच्यासाठीच बोलवायला आलते हा तुम्हाला. मग ती चला उरक चला उरक तुझं उरक. मला दम नाही चला काहीच नाही उरकायचं मला. चला वहिनी चला चला पटकन येऊ दवाखान्यात. असं हे करतात होय. आत्या हा. तुम्ही बसा घरात मारले. अयो पलीकडचा दरवाजा उघडा आहे हो. हा लवकर या बर का. हा जावा ती घेऊन लक्षात नाही राहत. काय बसलं का? हा आहो भाऊजी काय झालं? आव काय हो? काय झालं काय ना भाऊ? आता बरं वाटायला लागलंय बघा दवाखान्यातून आले ते इंजेक्शन फरक पडला. पण आता गाडीचं काय झालं? बंद पडली आता काय? बंद पडली बघा ना चालू होती का? काय झालं काय ना वहिनी? चालू आहे ना? आजी मला संध्याकाळचा स्वयंपाक करायचा हो जाऊन. अहो बस आता मला घरी जाऊन काम आहे की, पण गाडीत चालू आहे ना आता मी तरी. आधीच त्या दवाखान्यामध्ये एवढे नंबर होते आणि त्यात इथून बी जाऊ का मी एखाद्या गाडीवर? होय होय अहो आता गाडी तरी थांबा, कोणाची यायची? 2 मिनिटं थांबा बघतो हिला सगळं काय झालंय. पेट्रोल आहे का? मग काय पेट्रोल लय पेट्रोल आहे हो. लय उशीर व्हायला लागला मला. ह्याला मोबाईल आणलाय का तुम्ही? मोबाईल नाही हो माझ्याकडे. मोबाईल माझा पण घर राहिला. काय काय करी पुढे चालू ना. त्यांना फोन तरी केला असता ना नेलाय म्हणून. बघतो मी. होय ना चालू काय माहिती हे गाडी ना. जाऊ का एखाद्या गाडीला हात करून म्हणा. आता गाडी तर कोणाची भेटायची पण नाही तुम्हाला. झाली का? गाडी बरं झालं बाई माझ्या जीवा आला.
चला येऊ का वहिनी? अहो चहा पाणी करून गेले असते. अहो चहा पाणी पिला असतो पण आता मला घरी जमलं गायची का? मला दवाखाना हा काय हा एवढा टाइम असतो कुठं जायला? अहो अरे ती गाडी पण पडली हा. होती, गाडीचा प्रॉब्लेम झालता. तू निघ, गाडी बंद पडली होती म्हणी. हा एवढा टाइम असतो? चला येऊ का वहिनी? अरे तुला एवढा दम नव्हत निघत, मी येऊस तर घरी. अहो माझं लय पोट दुखत होतं. काय पोट फुटलं होता काय? अपेंडिक्स झालता तुला? असं कसं बोलता बरं मग? तुम्ही? एकतर तुम्ही गेले ते गेले, कुठे गेले सांगून गेले का? आणि त्यांना असं काय म्हणायची गरज होती पण तुम्हाला? दम खायचा ना, आलास तुम्ही 1-2 तासांनी. हा असं कसं काय बोलले तुम्ही त्यांना? मग कसं बोलायचं? एवढा टाइम असतो का दवाखान्यात? मग अहो मी सांगते गाडी बंद पडली होती रस्त्याने, तुम्हाला फोन करायचा तर मोबाईल पण नव्हता माझ्याजवळ. अहो, वाट बघायची 2 तास, आला असतो ना मी. हा 2 तास माझ्याच्याने 1 मिनिट दम नव्हता. हा एवढा पोटात गोळा आला असेल तो मोठा. नाटक करते तिकडं. नाटक म्हणजे पोटात दुखायचं कोण नाटक करतं? दवाखाना मला माहित नाही का किती लांब आहे बरं? हा सगळं 5 मिनिटं जायला, 5 मिनिटं यायला लागत म्हणजे येतं. तुम्हाला काय म्हणायचं नेमकं? कुठे गेलते का फिरायला तिकडच? हा फिरायला गेलते, जरा तोंडाला जरा बघा नीट, जीभ असल्यासारखी बोला. 2 तास लागत असते दवाखान्यात, मला कळत नाही काय? हा हे बघा मला किटकिट नको बरं, तुमचे ना दरवेळेस असलंय. अरे मी येत होतो ना. मी येत होते तर मग कुठं होते इतका वेळ? मेल्यावर येत होते का? मरत होते काय लगेच पोटात दुखायला लागले. हा पोटात स्वतःच दुखलं असतं ना मग तुम्हाला कळालं असतं. फिरायला लागत फक्त, बाकी काय नको. घरी थांबायलाच नको आहे की नाही? हा जर फिरले असते ना, असं घरदार नसतं ठेवलं तुम्ही. हा हा रोज एकाची गाडी लागली असते मग दारात. लक्ष द्या थोडं घराकडं. तुमच्या पोटात दुखलं असतं ना मग तुम्हाला कळालं असतं. हा माझ्या पोटात नाही दुखत. गेलते ना तिकडे कुठं खायला गिळायला काल पंक्तीला, तेव्हा नाही कळलं का? नाही कळालं तेव्हा. कुणाला काय खायला आहे तर नको नसतं वाटत. हम्म. तुम्ही कसं पळता लगेच ह्याचा बर्थडे आला आणि त्याचा बर्थडे आला. ते नका काढू बड्ड्याचं माया, मी कुठं जाईन? मला आणि तुम्हाला बोलायचंच नाही बघा. तुला एवढा टाइम लागलाच कस काय? कुठे गेलती तू? कुठे गेलते म्हणजे गेलते फिरायला. काय बोलली तू? फिरायला? हा मी मेलो होतो काय? मला सांगायचं ना, वाट बघायची मी येऊस तर घरी. अहो मी तुम्हाला तेच सांगते मगापासून की माझ्याच्याने मिनिट भर घरात बसवत नव्हतं. तू हिंमत कस काय झाली दुसऱ्या संग जायची गाडीवर? हा पण तुमचा फोन तरी लागत होता का? लोकांनी बघितलं, मग बायको दुसऱ्या लोकांसंग काय म्हणते मला? मी काही इकडे नव्हते. आत्यांनी पाठवलं होतं मला. विचारा आत्याला, बोलव बरं. आते होते का तुमच्या मध्ये? आत्यांनीच बोलवलं होतं, म्हणले तिच्या संगचा मी सांगते म्हणून मी गेलते का त्याला घरी बोलवाय. रस्त्याने नव्हत्या ना आत्या, गाडीवर होत्या तुमच्या आत्या. हा आता रस्त्याने कशा काय येत्या? कस काय त्या लोक नाव नाही ठेवायचे का मला? आता त्या म्हणल्या शेजारचा आहे का तो घरी म्हणून बघून येते त्याच्या संग जा म्हणून. उद्या कोणा संग जाशील तू हिंडायला तिकडं? हा काय म्हणते लोक? म्हणजे काय मनाने गेले का? मनाने गेले का मी? जायचंच नाही ना, थांबायचं थोडं. गेली तर गेली, 2 तास लावले तिकडं. हा कोणी बघितलं लोक काय म्हणते? काय म्हणतात लोकांना फक्त बोलायला येतं, ते येणार ते का मला दवाखान्यात न्यायला. लोक म्हणते ना तू बायको दुसऱ्या संग हिंडती. हा मग हिंडू द्या म्हणा, मी हिंडू हा? सोडली. गेली तर गेली, 2 तास लावले तिकडं. कुठे गेली तू सांग अजून पण बर का? हा गेलते फिराय. हाय का, हाय का, हाय का? अरे आणि मग का तुला मी हा फिरायला कोणी सांगितलं तुला जायचं? आईनं सांगितलं होतं ना तिला एक काम नाही. आई बाहेर ये पटकन. तुम्ही हात सोडा बरं का, दुखतोय. थांब थांब, येऊ दे आईला, येऊ दे. अयो बाहेर ये पटकन, माझा हात. बाहेर ये. अयो ये इकडं खाली. हिला कोणा सांग पाठवलं होतं खाली? तिने चिमणी तोंड केलं, चिमणेवाणी उद्या कावळ्यानी करीन ती तोड. हा पोट दुखायला लागलं म्हणली. मग मी काय करू? तो कशाला फोन बंद ठेवला होता? फोन बंद झाला, चार्जिंग नव्हती त्याच्यात. मग तो आपली काशी करायची. मग थांबायचं ना, आलो असतो मी अर्धा तास. तो दम निघा ना. दम नाही का ना? काय अपेंडिक झालं का ती तिच्या काय पोटात? एकटी गेली नव्हती, मी विचारून लावलं होतं मला. आपण कशाला पाठवायचं असं कोणासोबत? हा पुन्हा सगळं गेली काय तर मग तिकडे कुठं काय शेजारी पाजारी कशाला असतात? जीवा भावालाच असतात. कोण कोणाच नसतंय. तू तिकडेच 2 दिवस नाही आल्यावर मरून द्यायची का तिला घरात? काही तिकडे म्हणजे टेन्शन येतं मला. आपली आई घालायची, फोन कशाला बंद ठेवायची? मी काय मुद्दाम नाही केला, आधीच फोन बंद असतो. मुद्दाम केला का काय केला ही मला काय माहिती? तो चार्जिंग नव्हती त्याच्यात. चार्जिंग नव्हती. आता- बरं तुझी तू बोलू नको. तिला अजिबात ना टाका लावायचा. हा? मी बी बघते तुझं सुंबार काय बघते माझ्याकडे? काय बघतो हा? काय बघतो? असं लोकांसंग पाठीत असते का? लोक संग गेली काय? शेजारी पाजारी असल्यावर जीवा हा भावाला कोण कोणाचं नसतं जीवा भावाचं. तू जीवा भावाचा होता तर हा. कशाला फोन बंद करायचा? थांबायचं ना अर्धा तास. हा, थांबायचा. माणसं मेल्यावर यायचं काय? एवढं लगेच गोळा आलता का हा, पाठात गोळा त्याच्या? आलता काय? हा हा? असं लोकांसंग हिंडत असते तुला का? टाका लावायचा नाही तो. त्या आल्यापासून नुसतं कुठं गेलती काय कोणाचा हात धरून गेले काय मी? जायचं नाही असं कोणासंग. अजिबात धावून हा. जायचं नाही. तुला माझं मग बघ मग कसं. मी काय मेलो होतो काय? हा, तू नव्हता मेला, हा? तिथं होता. लोक तिकडे नाव ठेवतील मला. काय काय पळून गेले का? नाव ठेवायचं. बोलू नको बरं का? बघ, तुला हा? अशी बुक्की घालीन. जायचं नाही तू सांगतो शेवटचा, नाही तर राहायचं नाही इथं माझ्या हा, डोळ्यासमोर. तूच राहायचं नाही हो का? हा मी कस काय जाईन? हा, ती बी कशी काय जाते? मा घरे
तुझं बी घर नाही तिचं बी घर नाही. तुला आत्ताच ताकीद करून ठेवते. अजिबात तिच्या नादाला लागायचं नाही. तुला गरज नव्हती जायचं. नाही लावली. कसं काय म्हणणं आहे? तुला काही काम धंदा नाही. तुझी बायको पण माझी विसू नाही. मला माहितीये सोने तुई, हा. पण असं लोकांसंग पाठायचं नाही तिला. आपली ती इथं फोन बंद करायचा नसतो, काय नसतो. जास्त शहाणपणा करायचा नाही. मी लय ठुकीन तुला. चार्जिंग नव्हती मोबाईलला. आपण दवाखान्यातच गेले होते ना. बघा तुम्ही काय दवाखान्यात गेलतील तू. काय करतो तुम्ही बघतो. तुला आत्ताच सांगून ठेवते बरं का मी.